नमस्कार. मी बनवली होती घरगुती धूप. ती कशी बनवायची याची पूर्ण कृती मी दाखवते. सर्वात पहिले देवावर वाहिलेली फुलं जी पूर्ण सुकवून घ्यायची आहे. त्यानंतर काही साहित्य, त्याच्यामध्ये लवंगा टाकायच्या आहेत, राळ आपण टाकणार आहोत. त्यानंतर कापूर, इथे मी भीमसेनी कापूर वापरला आहे. तुमच्याकडे जोही कापूर असेल तुम्ही तो टाकू शकता. त्यानंतर कलमी किंवा दालचिनी ज्याला म्हणतात, तेजपत्ता आणि गौरी, इथे मी रानगौऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जी हवी ती टाकू शकता. त्यानंतर हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे अगदी पेस्ट एकदम बारीक नाही केलं तरी चालेल. त्यानंतर ह्याच्याचमध्ये फुलं टाकूनसुद्धा बॅचमध्ये तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर लागणारं साहित्य जे आहे ते आपल्याला त्याच्यासाठी तूप लागणार आहे, त्यानंतर मध लागणार आहे आणि गुलाबजलही तुम्ही टाकू शकता. आता हे सर्व ना असं ढिसूळ असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये त्याला बाइंड येईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या असतात, की त्याला एक आकार येईल तोपर्यंत ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्यानंतर त्याच्या आपल्याला काळ्या किंवा ज्या आकारामध्ये आपल्याला धूप बनवायचे आहे त्या आकारामध्ये बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे तयार केले होते आणि घरगुती धूपचं काही बातच काही और